हो. कितीपर्यंत पाढे येतात? 20 पर्यंत. पण कधी कधी असं होत असेल ना, मध्येच 18चा पाढा, 18 की 18 म्हणून 36 आणि 18 मग विसरून गेला असशील असं कधीतरी, किंवा मध्येच 8चा पाढा बोलत असशील आणि मग लिहिता लिहिता अरे 8 8 किती, 8 9 किती असं होतं कधी कधी, होत असेल ना. तर मग एक सोपी पद्धत आणली मी. आपण एक सोपी पद्धत बघूयात पाढे पाठ किंवा लक्षात राहण्यासाठी कोणती ट्रिक वापरून किंवा ते कशा पद्धतीने लक्षात राहील तर बघूयात. समजा आपण इकडे लिहितोय एक नंतर 3 4 5 6 7 8 9 10. आता तुम्हाला 2चा पाढा येत नाही. हार्दिक, तुला समजा 2चा पाढा येत नाही तर तू कसा लिहिशील बघ. कितीचा पाढा तयार करायचे? 2चा. 1 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. आहे की नाही सोपी पद्धत? याच पद्धतीने जर 3चा पाढा तयार करायचा असेल तर कसा करशील? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 19 20 22 23 25 26 28 29. आहे की नाही सोपी पद्धत? आता ह्याच पद्धतीने जर 4चा करायचा असेल तर कसा कराल? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 13 14 15 17 18 19 21 22 23 25 26 27 29 30 31 33 34 35 37 38 39 आहे की नाही सोपी पद्धत? आता 5चा तसं तयार करूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 11 12 13 14 16 17 18 19 21 22 23 24 26 27 28 29 31 32 33 34 36 37 38 39 40 41 42 43 44 46 47 48 49 आहेत की नाही सोपी पद्धत? समजली तुम्हाला? तर ह्याच्या पुढे 1 ते 5 पर्यंत आपण इथे लिहिले बरोबर. 6चा, त्याच्यानंतर 7चा, 8चा, 9चा आणि 10चा कंप्लीट कराल? करा नक्की. एक मिनिट मॅडम. 6 तू मराठी लिहिणार? हा लिहू दे. इंग्रजी येतात ना? हा ठीक आहे. चल. हा 37 अगोदरची लाईन. हा ए बाई 54 माधवी थोडी अशी. हाँ 7 है की नाही सोपी पद्धत?